नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या 2 महिन्यापासून सर्व भारतात अभिजित दिपके या नावाची चर्चा आहे. गेल्या 36 दिवसात जंतर मंतरवर नीट पेपर फुटी प्रकरणी अभिजित दिपके यांनी स्थापन केलेल्या कॉकरोच जनता पार्टी या संघटनेमार्फत जे आंदोलन सुरू केलं होतं त्या आंदोलनात तब्बल 20 दिवस तब्बल 20 दिवस जंतर मंतरवरच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषण केलं होतं आणि हे आंदोलन अंगलट येतंय की काय असं दिसताच केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी त्यांच्याच एका समर्थकाला दिल्ली हायकोर्टात पाठवून सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु न्यायालयानं आदेश दिला, वांगचुक यांना ताब्यात घ्या आणि दवाखान्यात दाखल करा. पोलिसांनी भल्या पहाटे जंतर मंतरवर येऊन सोनम यांना ताब्यात घेतलं आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं होतं. पण वांगचुक यांनी तिथंही उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि उपोषण सुरूच ठेवलं. तब्बल 26 दिवसानंतर ज्यावेळी केंद्र सरकारमधील केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे उशिरा रात्री मेदांत रुग्णालयात उपचार करणाऱ्या सोनम वांगचुक यांना भेटायला गेले आणि तिथं मग जी चर्चा झाली आणि सोनम वांगचुक यांनी केलेल्या मागण्या जवळपास मान्य केल्याचं लेखी या दोन्ही मंत्र्यांनी दिलं. त्यावेळेस सोनम वांगचुक यांनी आपलं 26 दिवसाचं उपोषण संपवलं. इकडं तब्बल 36 दिवस ही तरुण मुलं, ज्याला जेन झी असं संबोधलं जातं, ही मागं हटायला तयार नव्हती. आणि मग या युवकांच्या ज्या 3 मागण्या होत्या, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, नीट परीक्षामुळं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपयाची मदत आणि या संपूर्ण परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल, या मागण्या ज्यावेळेस काल सरकारनं मान्य केल्या, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 2:45ला ज्यावेळेस आपला राजीनामा पंतप्रधानाकडे सादर केला, त्यावेळी त्या आंदोलकांचा खऱ्या अर्थानं विजय झाला आणि त्यांनी काल सायंकाळी आपलं आंदोलन मागे घेतलं आणि सर्व तरुण मुलं देशातल्या ज्या ज्या ठिकाणाहून आली होती त्या ठिकाणी परत गेलेली आहे. तरुणांनी नीट परीक्षेसंदर्भात आंदोलन उभं केलं. आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हे पाहून साहजिकच ही एक आपल्याला संधी आहे असं विरोधी पक्षांना वाटलं. मग काँग्रेसचे राहुल गांधी असोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव बाळासाहेब ठाकरे असोत, मनसेचे राज ठाकरे असोत, या सगळ्यांनी याचा पुरेपूर लाभ उठवण्याचा प्रयत्न केला. उद्धव बाळासाहेब ठाकरे तर पुण्याला ज्यावेळेस अभिजित दिपके आणि सोनम वांगचुक विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते, त्या दिवशीपासूनच या आंदोलनात त्यांनी आपलं चंचू प्रवेश केला होता. सोनम वांगचुक मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटलेही होते. मग सतत उद्धव ठाकरे, अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांची फोनाफोनी होत होती.
20 तारखेला संध्याकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे दिल्लीत गेले आणि जंतर मंतरवर जाऊन यांची भेटही घेतली. तिकडं राहुल गांधी यांनी सभागृहात अगदी थैथयाट केला. पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनात 20 तारखेला जखमी झालेल्या तरुणांची भेट घेतली आणि हे आंदोलन आपल्यासाठी फायदेशीर ठरते का हाही प्रयत्न केला. आज मुंबईच्या शिवाजी पार्कवर काल जो हा तरुणाईचा विजय झाला आहे त्याचा विजय साजरा उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे करणार आहे. या विजयी मेळाव्याला तरुणांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असंही त्यांनी आवाहन केलेलं आहे. काल आषाढी एकादशी. आषाढी एकादशीच्या जी शासकीय महापूजा केली जाते त्या शासकीय महापूजेच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस ह्या महापूजा करताना तिथं दर्शन बारीतून जे पहिलं दाम्पत्य आलं ते होतं गौरगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील बाळासाहेब माने आणि त्यांच्या पत्नी. या दोघांनाही शासकीय महापूजेचा मान मिळाला आणि मग ती महापूजा आटोपल्यानंतर गेल्या 20 वर्षांपासून ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीत पायी दिंडीत सहभागी होणाऱ्या या माने दाम्पत्याच परत आपल्या गावाकडं काल निघालं. एस टी महामंडळानं या दाम्पत्याला 1 वर्षाचा मोफत प्रवास पास दिलेला आहे. हे दाम्पत्य गावाकडं येताना त्यांचं येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे पंढरपूरच्या विठ्ठल भक्तांनी त्यांचं बस थांबली असता दोघांचाही तिथं सत्कार केला. या सत्काराला येरमाळा येथील ग्रामस्थ, एस टी महामंडळाचे कर्मचारी आदी उपस्थित होते. या दोघांचा सत्कार करून जणू काही येरमाळा आणि परिसरातल्या जे वारकरी तिथं उपस्थित यांना विठ्ठलाचं दर्शनच झालं असाच भास झाला असणार आहे. यंदाचा पावसाळा तसा सध्या आपल्या भागात तरी सुरू आहे. तिकडं पट्टीच्या जवळ असलेल्या भागात गेली आठवडाभर मुसळधार पाऊस पडतोय. त्या मुसळधार पावसामुळं सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर या भागात जनजीवन पूर्ण आठवडाभर विस्कळीत झालेलं पाहायला मिळालेलं आहे. या भागातील सर्व नद्यांना पूर आलेला आहे. याचबरोबर याच्यावर घाटमाथ्यावरची जी पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे आदी जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात पण गेली 8 दिवस मुसळधार पाऊस पडतो आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, मनमाड हे तालुके सोडले तर जिल्हाभर मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं गोदावरी असो, गिरणा असो, मोसम असो या सर्व नद्यांना महापूर आलेला आहे आणि या महापुरामुळं तिथलंही जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. इकडं मराठवाड्यात मात्र गेली 4-5 दिवस दररोज पाऊस पडतोय पण तो पाऊस मध्यम प्रकारचा आहे. त्यामुळं ज्यांनी खरीपाची पेरणी केली आहे त्या खरीप पिकांना जीवदान मिळतंय, त्यांना दिलासा मिळतोय, परंतु जोरात असा काही पाऊस आलेला नाही. काल जरा थोडा धाराशिव, लातूर या भागात थोडासा जोरदार पाऊस पडला असून आता यापुढं तरी काही दिवसात जोरदार पाऊस पडेल आणि या भागातील नदी नाले भरून वाहतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. आता आपण इथं थांबूयात. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.